कोरोनाचा आजार लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ऑनलाईन सभा बोलवली होती। या सभेतील 15 विषयाला मंजुरी देण्यात आली। तर जिल्ह्यात कोरोनाचे मोठे संकट असून संबंधित यंत्रणेतील अधिकारी यांनी आपली कामे व्यवस्थित पार पाडावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सभेतून अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे। शुक्रवार 29 मे रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या सभेत दुर्धर आजारी रुग्णांकरिता अर्थसहाय्य प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। तसेच सिंचन तलाव व दुरुस्ती सन 2019-20 अंतर्गत 13वाने 60% महसूल अखर्चित निधीतून सन 2020-21 मध्ये योजना राबविणे, वकील पॅनलवर वकिलांचा समावेश करणे यासह अनेक विषयाला सभागृहात मंजुरी देण्यात आली। या सभेत सीईओ अमोल येडगे, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, सदस्य रवी मुंदे, नितीन गोंडाने, शरद मोहोळ, गौरी देशमुख, दत्ता टोमने यांनी उपस्थिती दर्शविली। तर प्रवीण तायडे, पूजा हाडोळे, प्रकाश साबळे, प्रताप अभ्यंकर, बासंती मांगरुळे यांच्यासह सदस्य व अधिकारी यांनी ऑनलाईन आपले प्रश्न उपस्थित करून सहभाग घेतला। शेतकऱ्याच्या संत्रा पिकावर आणि बाकी पिकावर जे काही आपल्या मराठीत आणि याच्यात म्हणतात घोडे नाही घोडे तोडझाड ह्या कीटकाचा प्रादुर्भाव झाला। कारण ते एका शेतात येतात, मग तिथून उडून दुसऱ्या शेतात जातात। म्हणून आता उरूड आणि मोर्शीचा बराचसा भाग त्यांनी बरेचसे झाडं खतम करून टाकले, बरेचसे पिकं नष्ट करून टाकले। त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून एक जिल्हा परिषद मार्फत सर्वसाधारण सभेत एक ठराव घेतला आणि तो गव्हर्नमेंटला पाठवून गव्हर्नमेंटला विनंती केली आणि मी स्वतः त्याचा पाठपुरावा करून काय अनुदान त्याच्यात भेटू शकते ह्या बाबतीत प्रयत्न करू। आणि दुसरं म्हणजे गेल्या 15 दिवसाच्या आधी चांदूर बाजारला काही ठिकाणी हवा आणि गारपीट झाली। त्या गारपीटच्यामुळं 10-12 गावात एवढं नुकसान झालं की संत्र्याच्या झाडाला पानं राहिले नाही, फडकं सोडा झाडाचं नुकसान झालं। त्या झाडाला म्हणजे मलमत करायसाठी कमीत कमी 2-2.5 वर्ष जाते। म्हणजे शेतकरी 2-2.5 वर्ष मागं गेला, म्हणून त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। कमीत कमी 50 ते 60 हेक्टरी द्यायला पाहिजे याची विनंती आम्ही ठरावाद्वारे केली। आणि मी स्वतः काँग्रेसचा अध्यक्ष आहे, तर काँग्रेसच्या याच्यातही 15 दिवसाच्या आधी केली। याची नुकसान भरपाई गव्हर्नमेंट देईल अशी आम्हाला आशा आहे। आणि तिसरा विषय जे काही आमची तलावा इरिगेशनचे त्याच्यात तो काही गाळ साचतो त्याची परमिशन जिल्हा परिषद मार्फत घ्यावं लागते। आणि काही ठिकाणी चोऱ्या होऊन राहिल्यात, गाळ स्वतः परमिशन न घेता चोरून घेऊन चालले। अशा एखाद्या 2 ठिकाणचा अहवाल आमच्याकडे आला आहे पुराव्यासहित, म्हणून त्यांना आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही आदेशित केले आणि त्याला सांगितलं की फौजदारी गुन्हे दाखल करा। सुरेंद्र बिस्ने, विदर्भ न्यूज, अमरावती।